चला, कोकण राईडचा आज दुसरा दिवस. आजचा प्लॅन आहे कुणकेश्वर, पण त्याआधी सगळ्या गाड्यांचा आवाज कमी झाला की मग मी बोलतो. पुष्पेंद्र सिटी नावाची एक टाउनशिप आहे जिथे आम्ही राहतो आहे. पुढचे काही दिवस 2 दिवस इथेच मुक्काम आहे. परिसर खूप शांत असला तरी गरमी खूप आहे इथे. आता जरा ऊन कमी आहे तरी काय सांगता येत नाही, थोड्या वेळाने परत वाढेलच. इथून मेन गेटवरून बाहेर पडल्या जो घाण रस्ता आहे, रस्त्याची जी अवस्था वाईट झालेली आहे इथे काय सांगू शकत नाही, सांगताही येत नाही. आणि अंधारात आम्ही काल कसं आलो हे आम्हालाच माहिती आहे. असा आहे हा रस्ता. थोड्या वेळ का होईना जो चांगला रस्ता मिळतो आहे त्याचा फायदा हा घ्यायलाच हवा. पुढे आपण बघू रस्त्याची अवस्था किती वाईट आहे ते. म्हणजे कुठेही डायव्हर्जन आहेत, कुठूनही लोक येत आहेत, कोण कसंही चाललं आहे. ही आहे अवस्था रत्नागिरीच्या मेन हायवेची, मेन रोडची. म्हणजे रस्ताच नाही आहे. आणि ना जे पण काही आहे जमीन त्याच्यावर असे ते पॅटर्न्स बनले आहेत, वेव्स. मला आता टॉप बॉक्सच टेन्शन आहे. बट आय होप एव्हरीथिंग इज फाईन. काही तुटणार वगैरे नाही. पण हां, काही स्क्रूज नक्कीच ढिले झाले असतील कुठेतरी. इथून सरळ गेलं की पावस, तिबा पॅलेस, भाटे बीच, राईटला गणपतीपुळे. काल आम्ही इथूनच आलो राईटने. रत्नदुर्ग किल्ला, शिवसृष्टी पण तिथून सरळच आहे. आता शिवसृष्टी खूप छान बनवलं आहे. डिसेंबरमध्ये आलो होतो तेव्हा त्यांचं बांधकाम चालू होतं, सुशोभीकरण करत होते ते. जरा चांगला रस्ता आला आहे. लाईट हाऊस दिसतं तिथे लांब.
चांगला आहे बीच. भाटे बीच. ते राईट साईडला भाटे बीच आहे. बीच खूप सुंदर आहे. आत्ता तरी कोण दिसलं नाही. मागे जो पूल गेला त्या पुलावरून बीचचा व्ह्यू दिसतो. आणि आत्ता तरी सुनसानच होता बीच. पण यार आता ऊन खूप आहे. उन्हात, एवढ्या उन्हात बीचवर जाऊन करायचं काय? दोन्ही साईडला हिरवळ, एका साईडला बीच, अथांग निळा समुद्र. हीच तर मजा आहे कोकणाची. झरीविनायक मंदिर हे नवीन आहे. हे बघितलं नव्हतं लास्ट टाइम. कशेरी 33 किलोमीटर. समोरून गाड्या बघा कशाही चालवत आहे तिथे. अरे आपल्या लेनमध्ये राहा ना, लाईट कसले मारतोय? नाश्ता तयार आहे पण हॉटेल बंद आहे. पावस 3 किलोमीटर. आता असं वाटतंय कोकणात आलो आहे. मस्त हिरवी झाडी दिसत आहेत नारळाची. काळा रस्ता, लाल माती, लाल एसटी. थांबायचं आहे का? ते मागे महालक्ष्मी नावाचा होता. हा आराध्य हा लंच स्पॉट आहे. इकडे लंच मिळतं. ते दुपारी असेल. हा रस्ता पावसा जातो खाली. आपल्याला असंच जायचं आहे ना? मी इथे पण लावू शकतो साईडला. ऐसे घुमा किधर लगा? हो, 250 म्हणजे 250 बरोबर. ते आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. गुंडुली यांचे महालक्ष्मी स्नॅक सेंटर. इथे काही सूचना लिहिलेल्या आहेत. तर तुम्ही जर इथे येणार असाल तर या सूचनांचं पालन करणं हे अनिवार्य आहे. हे काय ते काय, तर त्याचं उत्तर काय आहे? हे काय ते काय ते उत्तर
हे तर पावस रत्नागिरीमध्ये कधी सकाळच्या वेळी येणं झालं तर इथे नक्की विजिट करा. फक्त सूचनांचे पालन करणं विसरू नका. तर आता वडापावचा असा पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो आहोत परत कुणकेश्वरच्या दिशेने जायला. बाईक्स आम्ही इथे समोर पार्क केल्या होत्या आणि रस्ता क्रॉस करून तिथे समोर नाश्ता. हा वरचा रस्ता गणेश गोळेला जातो. इथून कुठेतरी एक राईट टर्न आहे. दोन्ही साईडला आंब्याचे आहेत बगीचे दोन्हीकडे. आंब्याचं काय म्हणतात? मळे म्हणतात, बगीचे म्हणतात, काय म्हणतात आंब्याचं? काय? आमराई. हां, आमराई. मागे रस्त्याच्या दोन्ही साईडला होत्या आमराई. आय थिंक रत्नागिरी ते देवगड या एरियामध्ये आपल्याला बरेच बघायला मिळतील आमराई सगळीकडे. तरी इकडे धूप तर लागणारच आहे आपल्याला. इथे पण ड्रोन शॉट मस्त येईल. नाही ते ब्रिज थोडासा वर गेला आहे ना तिथे थांब. हां थोडा. हां इथे थांबा. हा स्पॉट चांगला आहे थांबायला. या सुंदर अशा ब्रिजवर आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला. फोटोग्राफी केली थोडीशी आणि काही ड्रोन शॉट्स पण घेतले. तर मी आता इथून निघतो आहे. तोपर्यंत तुम्ही ड्रोन शॉट्स एन्जॉय करा. पण पुढे भेटूया.
उसाचा रस प्यायची इच्छा फायनली पूर्ण झाली. कालपासून चालू होतं उसाचा रस पाहिजे. आज फायनली पितोय उसाचा रस. पुढे जिथे पण मिळेल ना रस दिसेल तिथे थांबूया आता. रस पाहिजे. मस्त आहे गोड. अजून एक हाफ मी पण घेईन. काय सुंदर आहे व्ह्यू. ओ हो तुम्ही जात राहा ना, तुम्ही थांबू नका. मागे गाडी येते. हां 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 आलो फायनली कुणकेश्वर मंदिरापाशी. कसला व्ह्यू आहे पण हा. इथे पण एक ड्रोन शॉट पाहिजे. आरटी काय मागे अजिंक्य. मी लावली इथे. तर आत्ता आम्ही कुणकेश्वर मंदिरामध्ये आलो आहे. कुणकेश्वर हे शंकराचं मंदिर आहे आणि अतिशय प्रसिद्ध असं मंदिर थेट समुद्रकिनाऱ्यावर. उन्हाचे चटके लागत आहेत पायाला. मेन मंदिर कुठे आहे? हे समोर येते. इथे लिहिलं आहे पायमोजे सॉक्स बाहेर काढून ठेवा. तुम्ही काय घालणार पायमोजे सॉक्स? तिथेच काढले असते ना. मग म्हणून काढले मी पण.
हे आंबे वाटते. चल इथे खाली आम्ही आता जस्ट मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो. आम्ही आता आहोत कुणकेश्वरला. हे शंकराचं मंदिर आहे देवगड जिल्ह्यामध्ये, मागे दिसत असेल. खूप सुंदर अशी शंकराची पिंड आहे आणि गाभाऱ्यात आतपर्यंत जाता येतं पिंडीपर्यंत. तर थोडं सावलीत जातो. सावलीमध्ये पाय नुसते भाजतायत उन्हामध्ये. तिथे लोक जात आहेत चपला घालून आतमध्ये. किती सुंदर आहे समुद्रकिनारा. आता मी कुणकेश्वरवरून परत निघालो आहे जामसंडेकडे जायला. तर तिथेच एका खानावळीमध्ये लंच करायचा प्लॅन आहे. आणि लंच करतानाच आंबे पण घ्यायचे आहेत, देवगडचे आंबे. तर आता निघूया पटकन, भूक लागली आहे. 2:45 झाले आहेत. चला. तिथे लांब विंडमिल्स पण दिसत आहेत, ते आम्ही जाताना बघणार आहोत. तिथे एक विंडमिल गार्डन आहे देवगडला. तर तिथे बघू जाऊ. लाल मातीचा ऑफरोड. मागे टॉप बॉक्स लावला आहे, तो जरा मी सांभाळूनच चालवतो आहे. हा आहे आजचा लंच. मेन अट्रॅक्शन म्हणजे आमरस आणि ही सोलकढी. खाण्याच्या आधी फोटो काढणं हे कंपल्सरी आहे. मग बिचाऱ्या मलेला पण अजिंक्याने थांबवून ठेवलं आहे की खाऊ नकोस आधी फोटो काढतो मी. चला खायला सुरुवात करा. दर्शन कुठे आहे? तुम्ही कुठून आत गेलात? हां कळलं आलं. पहिल्यांदा विंडमिलच्या एवढ्या जवळ बाईक घेऊन येतोय.
कोकणाच्या रस्त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि ह्याच्याबरोबर उलटे आपल्या मुंबईतले रस्ते. किती नावं ठेवावी तेवढं कमी. आज खूप गर्दी दिसते आहे इथे. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. तेव्हा आम्ही सनसेटच्या वेळी नव्हतो आलो, बट तरी आज खूप गर्दी आहे. लॉंग विकेंड असल्यामुळे असेल. तिथे समोर आहे ती घर, तिथे ती देवाची मूर्ती मिळाली होती म्हणून त्याला देवघळी असं म्हणतात. या बाजूला सनसेट. सो आम्ही आता देवघळीला आहोत. देवघळीला बरीच गर्दी होती. सनसेट झाला आहे आणि आता आम्ही परत निघालो आहे रत्नागिरीला जायला. तसा प्लॅन आहे की मध्ये जातानाच डिनर करायचा आणि मग घरी जायचं, कारण तो रस्ता पण तसा खूप खराब आहे. तो परत घरी जा आणि बाहेर पडा हे सगळं करण्यामध्ये तसंही पण खूप थकायला होणार आहे आणि कंटाळा पण आला आहे. तर आता ड्रोन शॉट एन्जॉय करा. आपण उद्या भेटूया.